पण या बाबतीमधली माहिती माझ्यापर्यंत तरी नाही. कोणी फॉर्म ठेवायचा, कोणी माघार घ्यायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत त्यांच्यापैकी तरी कोणीही माघार घेणारातलं नाही. आणि एक मात्र निश्चय आम्ही नक्कीच केलेला आहे की मंडणगड तालुक्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा, 4ही पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषदेच्या जागा आम्ही ह्यावेळेला 100% जिंकतोय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने आम्हाला दिला जो प्रतिसाद होता त्यापेक्षाही चांगला प्रतिसाद आज आम्हाला प्रत्येक गावाकडनं मिळतोय. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळेस नक्कीच लक्षात येईल की मंडणगड तालुक्याची जनता ही शिवसेनेसोबत आहे. सकाळी संजय राऊतांची पत्रकार परिषद झालेली आहे. त्याने असं दावा केलं आहे की अजित पवार हे सहकुटुंब महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट व्हावे. नाही, बघा, अजितदादांनी कुठल्या पक्षात राहावं, कुठल्या आघाडीमध्ये जावं, कुठल्या आघाडीमधनं बाहेर पडावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न, त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. आणि जर का अजितदादांच्या मनामध्ये काय आहे हे संजय राऊतांना कळत असेल